एक महत्त्वाची बातमी समोरते। एका शिफारस पत्रासाठी 50,000च्या लाचेची मागणी करण्यात आली आहे। वाशिमचे शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्यावर शिक्षकाचा गंभीर आरोप आहे। शिक्षणाधिकारी धुपे भाजप नेत्या संगीता शिंदे आणि शिक्षकाच्या संवादाची आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। लोकशाही मराठी या व्हायरल क्लिपची पुष्टी करत नाही, तुमची कंप्लेंट करते असा इशारा भाजप नेत्या संगीता शिंदेंनी दिलाय। तर करा कंप्लेंट असं म्हणत शिक्षणाधिकारी मंगल धुपेंनी या ऑडिओ क्लिपमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते। मात्र लोकशाही मराठी या व्हायरल क्लिपची पुष्टी करत नाहीये। या घटनेमुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मी हायकोर्टापेक्षा मोठा आहे का? मला नोकरी करायची नाही का? मला बोलले बोलले नाही। आता त्यांनी पत्र देऊन 1 महिना झाले, तुमच्या लॉजिंगला माझं पत्र येऊन पडलेलं आहे। मला फक्त तुम्ही शिफारस पत्र पाहिजे। एक मिनिट 50 लिहून दिले ना। आणि मॅडम माझ्या शिफारस पत्रासाठी एका सहीसाठी 50,000 रुपये मागतात, तुम्ही लिहून देता मला आकडा माणूस एवढा सांगून राहिला की तुम्ही 50,000 रुपये लिहून दिले। करू का तुमची कंप्लेंट? करू का तुमची कंप्लेंट? सांगा बरं। याच्यापुढे लक्षात ठेवा, तुम्ही वाशिम जिल्ह्यामधल्या कोणत्याही शिक्षकाला अशी जर आर्थिक मागणी केली तर मी तुम्हाला एक एंटी करप्शन मध्ये देईन, नाही तो तुमची कंप्लेंट करेल। समजलं का? हे पहा, लक्षात ठेवा मॅडम। ऐका लिहून देत नसता, तिथं लिहितात तिथं खोडता, आम्हाला सगळं माहित आहे। आणि एक जी तुम्हाला सांगते की जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तरच लोक बोलतात। जर तुम्ही असं काही केलं नाही तर कोणाची हिंमत होत नाही बोलायची। मी हायकोर्टापेक्षा मोठा आहे का? मला नोकरी करायची नाही का? मला बोलले बोलले नाही। आता त्यांनी पत्र देऊन 1 महिना झाले, तुमच्या लॉजिंगला माझं पत्र येऊन पडलेलं आहे। मला फक्त तुम्ही माध्यमिक विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झालेले आहे। शिक्षकांकडून क्षुल्लक कारणासाठी शिक्षणाधिकारी पैशाची मागणी करतात। असाच प्रकार विनाअनुदानित शिक्षक भारत टोंचर यांच्यासोबत घडलेला आहे। भारत टोंचर यांना शालार्थ ID साठी शिफारस पत्र पाहिजे होते। त्या शिफारस पत्रासाठी मंगल धुपे या शिक्षणाधिकारी मॅडम यांनी 50,000ची मागणी केली, ती पूर्ण केली नाही म्हणून 4 महिन्यापासून त्यांचं काम तसंच पेंडिंग आहे। एका शिफारस पत्रासाठी 50,000च्या लाचेची मागणी करण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्यासोबत जोडले जाते। वसीम, काय सविस्तर माहिती? पाहिलं तर शालार्थ RD संदर्भात हे संपूर्ण प्रकरण आहे। भाजपा नेत्या तथा भाजप शिक्षक आघाडीच्या नेत्या जर पाहिलं तर संगीता शिंदे यांनी या संदर्भात वाशिमच्या शिक्षणाधिकारी यांना फोन केलेला होता। त्यांनी त्यावर पाहिजे त्यांनी हे पत्र मागवण्यासाठी जर पाहिलं तर 50,000 रुपयाची लाच मागितली जात असल्याचा आरोप या ठिकाणी एकूणच या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात जर पाहिलं तर शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास या ठिकाणी नकार दिला आहे। मात्र संगीता शिंदे यांनी या संदर्भात आक्रमक होत जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांकडे थेट धाव घेण्याचा इशारा दिला आहे। संबंधित शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी करण्यात आली आहे। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यावर या ठिकाणी थेट आरोप करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या आतमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। निश्चित धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।